काही दिवसांपूर्वी आमदार विजयकुमार देशमुख यांनी एका तडीपार गुंडास मंचावर घेऊन कार्यक्रम केल्याच्या बातमीने राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली होती। आता या बातमीनंतर आमदार विजयकुमार देशमुख यांनी जशास तसे उत्तर दिले आहे। मुंबई येथे भाजपच्या प्रदेशाध्यक्षांनी सोलापूर शहरातील काही प्रमुख नेत्यांना पक्ष प्रवेश करून घेतला होता। त्यात प्रभाग क्रमांक 5 मध्ये तडीपार गुंडास भाजपात प्रवेश दिलाच कसा असा सवाल उपस्थित करत भाजप कार्यकर्त्यांनी पक्ष कार्यालयात चांगलाच गल्ला केला। यावेळी राजाभाऊ अलुरे, विनय ढेपे, आनंद भवर, शिरीष सुरवसे, रतन क्षीरसागर, नगरसेविका ज्योती बमगोंडे, स्वाती आवळे, समाधान आवळे, विजय बमगोंडे, सुहास माने, सुनीता कोरे, सीमा शिंदे आदी प्रभाग 5 मधील बाळे परिसरातील भाजपच्या कार्यकर्त्यांनी पक्ष कार्यालयात येऊन आपल्या मागणीचे निवेदन दिले। दरम्यान भाजप कार्यकर्ते आणि शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर यांच्या समोर आपल्या प्रक्षेपक भावना व्यक्त करताना दिसून आले। यावेळी राम तडवळकर यांनी समन्वयकाची भूमिका पार पाडताना दिसून आले। तुम्ही सामान्य आधी कुठं होता तुम्ही हे उमेदवार होते आपले त्यांच्या विभागातली जेव्हा निवडणूक संपली ना तेव्हा हे गुंड लोकांनी यांच्या घरात दगड केली कुठं आहे आता ज्यांनी प्रवेश केला ना त्यांनी त्याच वेळेस एक मत करून पाडलं, भाजपचं खच्चीकरण केलं ते आणि आता मॅडमचे काम पक्षाचं काम केलं नाही, टोटल पक्षाचं काम जेवढे आपले कार्यक्रम आले सगळे कार्यक्रम। आमची एक मागणी आहे, पालकमंत्र्यांना घेऊन आमच्या बाळ्यामध्ये या राष्ट्रीय शिवसंघाचा कार्यकर्ता मोरेम आहे, त्याला लावटा बुक्याने लाडकाच्या दांडक्याने मारून जखमी केलं। तो 15 हॉस्पिटलमध्ये होता, कोणी भाजपचा आलं नाही। नरेंद्र काळे साहेब आले, शिवमध्ये भेट दिले, बौद्ध गुन्हा बी दाखल होता। गुन्हा दाखल करून हे बिज्जू पताने दमदाटी केला, डिपार्टमेंटला प्रेशर आणला आणि त्या शेवटी मग नरेंद्र काळे साहेबांनी फोन केल्यानंतर गुन्हा दाखल झाला। आज ते परत दम देतात की केस मागतात। तुम्ही पक्षाचं काम नाव इथं आहे रेकॉर्ड मध्ये गुन्ह्यामध्ये, तो त्यांना आज सुद्धा देतो केस माघार घे म्हणून। तर माझी विनंती पालकमंत्र्यांनी आणि शहराध्यक्षांनी आणि आमदारांनी त्याच्या घरी भेट देऊन त्याला दिलासा द्यावा अशी आमची एक मागणी आहे। आणि ज्यांनी मारलं तो गुंड प्रवृत्तीचा आहे, तो तडीपार रेकॉर्डरचा आहे, त्याला पक्षाने पुढे दिला कसा? पोलीस आहे त्या वार्डात चिकुरापेठेत लाता खाल्ल्या ना, त्याच मांडवर नगरसेवक केलं, त्यांच्या विरोधात आम्ही पहिल्यापासून 75 सालापासून लढलो ना। ती बाई महापौर झाली, तिचं तिकीट झालं, कोण आहे जबाबदार? आहे का जबाबदार कोण? तुम्ही मला सांगा ना। या शोभा पंचेटीच्या आजचे सासऱ्याबरोबर कायम लढाई केली, ती बाई महापौर झाली हिच्या वेळेला। आमचं म्हणणं तुमच्या नाही आहे, तुम्ही आमच्या भावना जाणून प्रदेशाला कळवा। आपण समदुखी आहे, आपण मिळून जाऊ प्रदेशाकडे जो आमच्या भावना कळवा। जेव्हा पक्षाची ताकद नव्हती तेव्हा आम्ही नेटाने लढलो, पक्षाला मोठे केले। आता पक्षाने आम्हाला मोठे करण्याची वेळ आलेली असताना पक्ष मात्र इतरांना मोठे करण्यात व्यस्त आहे, असा आरोप प्रभाग क्रमांक 5 मधील भाजपचे ज्येष्ठ नेते युवा नेते राजू अलुरे यांनी केला। प्रभाग क्रमांक 5 भारतीय जनता पार्टीच्या वतीने आम्ही सगळे भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी, आपल्या शहराचे नवीन अध्यक्ष, नूतन अध्यक्ष माननीय रोहिणीताई तडवळकर यांना आम्ही निवेदनासाठी आलो। जे परवा प्रभाग 5 मध्ये जे प्रवेश दिला गेला ते चुकीच्या पद्धतीने दिला आणि चुकीच्या वेळी दिला। जे विरोधक आपले मोदी साहेबांना शिवाय दिले, फडणवीस साहेबांना शिवाय दिले, माननीय आमदार विजय देशमुखला शिवाय दिले आणि भाजप जो उमेदवार पाडासाठी प्रयत्न केले त्यांनाच प्रवेश दिला। ज्यांना प्रवेश दिला ते गुंड प्रवृत्तीचे लोक असून एक ज्याला प्रवेश दिला तो तडीपार आहे आणि राष्ट्रीय संघाचा कार्यकर्ता मोरे याला लाथाबुक्यांनी लाकडा दांडक्याने मारहाण करून जखमी केला। त्याच गुंडाला, तडीपार गुंडाला वर्षा बंगल्यावर जो प्रवेश दिला, त्यामुळे भारतीय जनता पार्टीचं कार्य आमच्या सगळ्यांचे काम करतात त्यांचं मन जर खचलं, भारतीय जनता पार्टी खचला, आमचा अपमान झाला। आमच्या भावना कळण्यासाठी आम्ही आता ताईकडे आलो। नक्कीच ताई म्हणले तुमच्या भावना आम्ही प्रदेशांपर्यंत कळू। आम्ही म्हणलं पालकमंत्री
सन्मान्य गोरे साहेब हे पालकमंत्री जिल्ह्याचे आहेत. त्यांच्यावर संपूर्ण डिपार्टमेंट आहे. जे काही लोक प्रवेश केलेत त्यांचे गुन्हेगारी तपासावी आणि ज्यांनी राष्ट्रीय सेवक संघाचा मोरे नावाच्या युवकाला ज्या बाळ्यामध्ये जे मारहाण केली, अमानुष तो कार्यकर्ता 15 सिव्हिलमध्ये ऍडमिट होता, त्याला कोणी बघायला आलं नाही. ज्यांनी मारलं त्याच्यावर गुन्हा दाखल, पेपरला बातमी आहे, गुन्हा दाखल झाला. त्याच गुंडाला प्रवेश दिल्यामुळे त्या गोष्टीला आमचा विरोध आहे. आम्ही आज तिथे निवेदन द्यायला आलो. हो, आता तडीपारच आहे तो. हो, चौकशी करा. गोरे साहेबांनी संपूर्ण जिल्हा त्यांच्या ताब्यात आहे. त्यांनी मंत्री आहेत, त्यांच्यावर डिपार्टमेंट आहे, त्यांच्यावर सगळे रिपोर्ट असतात. त्यांनी रिपोर्ट घ्यावा आणि फडणवीस साहेबाचं जे फडणवीस सांगितले की कार्यकर्त्याच्या अंड्यात राहतात, आम्ही त्यांच्या पाठीशी आहे म्हणून आम्ही फडणवीस शब्दावर आम्ही आज इथं आलो. कार्यकर्त्याला न्याय मिळणे अपेक्षा आलो. पालकमंत्र्याला आम्ही अजून भेटलो पण नाही. पालकमंत्री आम्हाला भेटले पण नाही. कधी चौकशी करायला नाही. कार्यकर्ता कोण आहे, काय आहे, डायरेक्ट प्रवेश दिला गेला त्या लोकांना. आमचा प्रभाग 5 मधला विषय आहे. 5 वर्ष आम्ही काम करतो. आमच्या अन्याय झाल्यामुळे आम्ही शहराध्यक्षाला भेटायला आलो. प्रदेशाध्यक्षांनी काही दिवसांपूर्वी या नेत्यांना प्रवेश दिला होता. त्यावर जर का कोणाचे आक्षेप असतील तर यावर जो काही निर्णय आहे तो प्रदेशाध्यक्षच घेतील असे म्हणत शहराध्यक्षा रोहिणी तडवळकर यांनी वादग्रस्त प्रवेशाचा चेंडू प्रदेशाध्यक्षांकडे टोलवताना दिसून आल्या. प्रदेश लेवलवरती प्रवेश देण्याचा निर्णय घेतलेला होता तो काही इतर पक्षातले असू देत किंवा भारतीय जनता पार्टी सोडून गेलेले पण कार्यकर्ते असू देत, त्यांनी इच्छा व्यक्त केलेली होती येण्याची. त्या संदर्भामध्ये प्रदेशाध्यक्षांना आम्ही त्यांच्याकडे पाठवलं होतं आणि प्रदेशाध्यक्षांनी हा निर्णय घेऊन भारतीय जनता पार्टीचे त्यांना प्रवेश देण्याचा निर्णय घेतलेला आहे. हा शहर पातळीवरचा किंवा आम्ही सगळ्या पदाधिकारी मिळून घेतलेला निर्णय नसून प्रदेशाध्यक्षांच्या परवानगीने हा त्यांच्याच उपस्थितीमध्ये प्रवेश झालेला आहे. त्यामुळे हा जो निर्णय आहे तो आता त्यांनी जे मला पत्र दिलेलं आहे, त्यांच्या भावना त्यातून मला कळवलेल्या आहेत, ते आम्ही पत्र प्रदेशाध्यक्षांना पाठवू. त्याच्यावरती प्रदेशाध्यक्ष जे निर्णय देतील ते त्या कार्यकर्त्यांना पण त्या पदाधिकाऱ्यांना पण तुम्हाला सगळ्यांना पण कळवू.